नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला मालिकेचे पुढील अपडेट पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज म्हणतात की मी तुला त्यांचं नाव नाही सांगू शकत. तर इंदू म्हणते मला माहिती आहे, माझ्या बाबांनीच सांगितलं होतं ना गोविंद महाराजांना अंता काकांबद्दल. हे ऐकून व्यंकू महाराजांना धक्काच बसतो. ते म्हणतात म्हणजे तुला आधीच. इंदू म्हणते नाही, मला माहिती नव्हतं, पण ते तुम्ही आता गोष्ट सांगितली ना तेव्हा त्या काय बोलल्या ना ते आत्ता मला कळालं. आत्ता मला कळालं की मोठ्या बाईंना मी का आवडत नाही ते. मी त्यांना आता कधीच आवडणार नाही. व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटतं. ते इंदूला जवळ घेतात. इकडे मोठ्या बाई नारायणीच्या रूममध्ये येतात. नारायणी झोपलेली असते. ते पाहून त्या दार लावून घेतात. त्या खात्री करून घ्यायला आलेल्या असतात की नारायणी घरीच आहे की नाही. नारायणी जागीच असते. ती उठून बसते. ती रडतच असते. इकडे अंताजी घरी आलेले असतात. आनंदी तिथे येते. त्यानंतर अंताजी आनंदीला काहीतरी सांगत असतात. तेवढ्यातच तिथे व्यंकू महाराज आणि इंदू मंदिरातून आलेले असतात. ते बघून आनंदी आणि अंताजीला धक्काच बसतो. व्यंकू महाराज इंदूला रूममध्ये जायला सांगतात. इंदू निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आदू आणि इंदू शाळेला निघालेले असतात. इंदूला काल रात्री काय काय घडलं हे सगळं तिला आठवत असतं की नारायणी कशी त्या रात्री परागदादाला भेटायला निघालेली असते. ती सांगणार असते की आपलं लग्न होणार नाही. हा विचार करत ती मध्येच थांबते रस्त्यात. आदू पुढे निघून गेलेला असतो. तो परत माघारी येतो आणि म्हणतो काय ग, काय प्रॉब्लेम आहे तुला? तू शाळेत जाताना नेहमी मागं का थांबती? इंदू म्हणते ते डोक्यात काम चालू आहे रे. तू एक काम करतोस का? तू जा शाळेला, मी येते मागून. आदू म्हणतो अगं उशीर झाला ना तर शिक्षा होईल. 10 मिनिटात आता घंटाच वाजणार आहे. जवळच राहिलंय की, चल. इंदू म्हणते बरं उशीर झालाय ना, मी शाळेतच येत नाही बास. आदू म्हणतो पण का? इतकं कोणतं महत्त्वाचं काम आठवलं तुला? इंदू म्हणते मला जरा परागदादाला भेटून यायचं आहे. आदू म्हणतो परागदादाला भेटायला? काय होणार आहे त्यांनी? तेवढ्यात गोपाळ मागून येतो. गोपाळ म्हणतो अय टंगळ मंगळ, अजून हितच आहे का तुम्ही? अरे शाळेची बेल वाजली पण, चला लवकर, पाय चालवा चला. आदू म्हणतो अरे पण ही येत नाही म्हणती शाळेला. गोपाळ म्हणतो इंदू का ग? आदू म्हणतो परागदादाला भेटायला चाललीये. गोपाळ म्हणतो इंदे नारायणीताईसाठी? इंदू म्हणते हो. गोपाळ म्हणतो चला मग, एक से भले दो, मग मी पण येतो तुझ्यासोबत. इंदू म्हणते हां, हे चांगलं आहे, मी जरा लहान पडते ना, तू आलास तर बरं होईल. परागदादाशी बोलायला पाहिजे. गोपाळ म्हणतो आपण दोघेजण मिळून बोलूयात. त्याच्याशी कसं आहे ना, परागदादाबद्दल बोललं पाहिजे ग. मला तर असं वाटतं की परागदादानं थेट घरी जाऊन काका काकूंशी बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय काय मार्ग निघत नसतो बघ. आपण एक काम करूयात, आपण त्याच्याशीच जाऊन भेटूयात आणि बोलूयात. चल. असं म्हणत ते दोघे जात असतात. त्यांच्या मागे आदू पण जातो. गोपाळ मागे वळून बघतो तर आदू पण त्यांच्यासोबत येताना पाहून तो म्हणतो अय तू कुठं? आदू म्हणतो मी एकटा जायचं का होय शाळेत? इंदू म्हणते हो, कारण आपण तिघंही शाळेत नसलो ना तर महाले मास्तर एका तासानं आपल्या घरी पोचतील. गोपाळ म्हणतो होय रे, लय मोठा राडा होईल आद्या, आपल्याला ते सोडणारच नाहीत ते. म्हणून तू सगळ्यात महत्त्वाची जबाबदारीचं काम कर. तू ऐक माझं, तू शाळेत जा आणि बस आणि आपलं नेहमीचं काम करायचं. कुणी आमच्याबद्दल विचारलं ना तर नुसतं टेपा लावायच्या. तेवढं कर बाबा. आदू म्हणतो हां, तेवढं जबाबदारीचं काम तू कर की. मी आणि इंदू जातो परागदादाला भेटायला. इंदू म्हणते अरे आपण लहान लहान वाटतो रे, आपल्याला कोणी सिरियसली घेणार नाही. गोपाळ जरा हुशार वाटतो. आदू म्हणतो म्हणजे तोच भारी होय? तो गोपाळदादा आला इथं माझ्यानंतर आणि तू त्याच्यासोबत चालली होय? गोपाळ म्हणतो अय तुझ्या आधी मी या जगात आलोय, कळलं का? उगाच लय शहाणपणा नको करू आणि मला शिकवू पण नकोस. ज्या शाळेत गुपचूप, नाहीतर रट्ट दिन बघ. इंदू म्हणते गोपाळ तू आदूशी असं वागलास तर मला बिलकुल आवडणार नाही. तो बघ, तो हुशार आहे, त्याला सगळं सांगितलेलं की कळतं आणि तो ऐकतो पण. इंदू म्हणते आदू तू जा बरं शाळेत आणि आमच्या दोघांची बाजू सांभाळून घे. चल. गोपाळ असं म्हणत ती तिथून निघून जाऊ लागते. आदूला खूपच राग आलेला असतो. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंदाजी चहा पीत बसलेला असतो. व्यंकू महाराज तिथे येतात. नारायणी हळूच दारामागून सगळं बघत असते. व्यंकू महाराज म्हणतात दादा, नारायणीच्या लग्नासंदर्भात तू आणि वहिनींनी एकदा मिळून शांतपणे पुन्हा विचार करावा असं मला वाटतंय. अंताजी जोरातच पेपर खाली आपटतो. ते म्हणतात नारायणीचं काय करायचं हे आमचं आम्ही बघू, तू नको काळजी करूस. व्यंकू महाराज म्हणतात अरे पण जिचं लग्न आहे तिच्या पसंतीचा जोडीदार नको का? अंताजी म्हणतात व्यंकट भंजाळलाय का रे तू? हां, आपल्या वडिलांनी आपल्याला विचारलं का? त्यांनी आदेश दिला आणि त्या आदेशाचं आपण पालन केलं आणि काय वाईट झालं रे आपलं?
चांगलं झालं ना? व्यंकू महाराज म्हणतात, नाही दादा, आपल्या लग्नाआधी पण बाबांनी आपल्याशी बोलले होते. अंताजी म्हणतात, हो तुझे बाबा तुझ्याशी बोलले असतील रे, पण आमचा बाप आम्हाला विचारायचाच नाही. व्यंकट महाराज म्हणतात, दादा शब्द सांभाळून, बाबांविषयी बोलण्याचा काही एक गरज नाही आहे. अंताजी म्हणतात, तुला सुद्धा माझ्या मुलीविषयी बोलायची काही गरज नाही आहे व्यंकट. व्यंकट महाराज म्हणतात, अरे मी फक्त तिच्या सुखाचा विचार करतोय. अंताजी चिडून म्हणतात, अरे कसला विचार करतोय तू? दळभद्री पोरगा आहे ते, पीठ मागे ना डिग्री त्याला, अरे ते डॉक्टरच्या हाताखाली काम करतं, औषध कुट्या. तो माझ्या मुलीशी लग्न करणार, माझ्या मुलीशी, आणि तो माझ्या मुलीला सुखात ठेवणार होय? अरे माझ्या मुलीचं चांगलं व्हावं असं तुला वाटतच नाही, पण माझ्या मुलीचं भलं व्हावं असं सुद्धा विचार तू जरा करत का नाहीस रे? व्यंकू महाराज म्हणतात, अरे काय बोलतोयस तू हे? आणि दादा पैसा म्हणजे सगळं काही आहे का रे? खरंच तो पराग खूपच चांगला मुलगा आहे. तो आपल्या नारायणीची खूप काळजी घेला रे, आणि मुख्य म्हणजे तो आपल्या नारायणीला आवडतो. ते महत्त्वाचं नाही आहे का तुला? आणि अरे गावातलाच पोरगा आहे, आपल्या नजरासमोर राहील पोर. अंताजी म्हणतो, अरे फाटका आहे तो, आणि माझ्या मुलीचं लग्न ठरवायला तुला तो पोरगाच भेटला वय? व्यंकट म्हणतो, दादा अरे मी काही लग्न वगैरे ठरवलं नाही रे बाबा, खरंच नाही आहे. नारायणीच्या मनात काय आहे तेवढं फक्त मी तुला सांगतोय. अंताजी म्हणतो, बरं म्हणजे आम्ही तिच्या मनात विरुद्ध वागतोय असं म्हणायचं आहे का तुला? थांब जरा, असं म्हणत अंताजी नारायणीला बोलवतात. नारायणी ये बाहेर. अय नारायणी, मला माहिती आहे दाराच्या आडून ऐकतेस, तू बाहेर ये. नारायणी डोळे पुसते आणि बाहेर येते. अंताजी म्हणतात, आता सांग तुला कुणाशी लग्न करायचे आहे, स्पष्टच सांग, कळू दे सगळ्यांना. नारायणी घाबरली असते. अंताजी म्हणतात, काय कुणी तोंड दाबलंय का, तोंड शिवलंय का तुझं, बोल. नारायणी म्हणते, तुम्ही जिकडं माझं लग्न ठरवाल तिकडं करायला मी तयार आहे. आणि हे ऐकून व्यंकट महाराजांना धक्काच बसतो. अंताजी व्यंकू महाराजांना म्हणतात, ऐकलंस व्यंकोबा, माझी मुलगी काय बोलली ते? कान देऊन ऐकलंस का? व्यंकू महाराज म्हणतात की काय बोलली ते परत मलाच काय सांगतोयस? त्यापेक्षा तिच्या डोळ्यातील भीती काय बोलतीये ते बघ एकदा, ते ऐकायचा प्रयत्न कर. तेवढ्यातच आनंदी जिन्यावरून पळत पळत खाली येते. म्हणते, चला चला, बाद झालं बोलणं ऐकणं, बाद झालं. काय इथलं काहीच नाही आवरलं अजून. शकुंतला, अगं सोफा कधी लावणार आहेस इथं? आणि नारायणी, तू इथंच उभी आहेस अजून? तोंड भिंड धुवून घे, किती मिंचड दिसतेस ग. ती पार्लरवाली कधी पण येईल असं म्हणत ती तिचा हात धरून घेऊन जात असते आणि म्हणते, ओ ते कामाला माणसं वगैरे बोलावलीत की नाही, का सगळी कामं मीच मिलीनं करायची आहेत? अंताजी म्हणतात, सांगितलंय, सगळे येतील. आनंदी म्हणते, ठीक आहे. आनंदी व्यंकू महाराजांना म्हणते, व्यंकट भाऊजी ते काय तर कपडे बिपडे बदला, कोसला दिसला घाला, नारायणीला बघायला तालेवार माणसं येणार आहेत. चल अगं, असं म्हणत ती नारायणीला हात धरून घेऊन आतमध्ये जाते. इकडे गोपाळ आणि इंदू परागच्या घरी आलेले असतात, पण परागच्या घराला कुलूप असतं. ते बघून इंदू म्हणते, अयो मायो, पराग दादाच्या घराला तर कुलूप दिसते. गोपाळ म्हणतो, हिथंच राहतो का गं तो? इंदू म्हणते, काय माहीत. तेवढ्यातच तिथे एक माणूस येतो. इंदू त्याला म्हणते, काका पराग दादा कुठे गेलाय? तो माणूस म्हणतो, काय माहीत नाही, पण मगाशी त्याच्याकडे कोणीतरी इमर्जन्सी आहे म्हणून आलेला, बहुतेक त्याच्या बरंच गेला असेल तो. आणि तो माणूस इथून निघून जातो. इकडे पराग सायकलवरती कोणाला तरी मागे बसवून घेऊन जात असतो. तो माणूस म्हणजेच गुंड असतो बरं का, काल रात्री अंताजीने सांगितलेला गुंड. आदू पण त्याच्या मागं त्याच रोडने जात असतो, शाळेला निघालेला असतो. तो परागदादाच्या पुढेच असतो. आदू परागला बघतो आणि म्हणतो, पराग दादा. पराग त्याच्या मागं बसलेल्या माणसाला म्हणतो, हा कुठं लागलाय? तो माणूस म्हणतो, मी सांगतो तुम्हाला सगळं. तेवढ्यातच आदू म्हणतो, त्याच्या सायकलजवळ येतो आणि तेवढ्यातच पराग म्हणतो, अधोक्षज महाराज काय म्हणताय? आदू म्हणतो, हाताने खुणवतच त्याला जवळ बोलवतो. पराग त्या माणसाला म्हणतो, आलो जरा. मग आदू त्याला बाजूला नेतो आणि म्हणतो, अहो तुम्हाला शाळेत जायचे नाही आहे का? घंटा कधीच वाजली आहे शाळेची. आदू म्हणतो, पराग दादा तुम्हाला इंदू आणि गोपाळ दादा? पराग म्हणतो, अच्छा, म्हणजे त्यांची वाट बघताय का? तुम्ही आज सगळ्यांनी मिळून उशिरा ठरवून जायचं ठरवलंय का काय? आदू म्हणतो, नाही. इंदू आणि गोपाळ तुम्हाला भेटले का? पराग म्हणतो, नाही, रस्त्यात तर नाहीत दिसले. आदू म्हणतो, ते दोघे तुमच्या घरी गेलेत. तो माणूस म्हणतो, ओ भाऊ चला ना, काय टाइमपास लावलाय, लवकर चला. पराग म्हणतो, दादा 1 मिनिट, तुमचं कामच करायला येतोय ना तुमच्यासोबत, 1 मिनिट जरा द्या, मला महत्त्वाचं बोलणं चालू आहे. मग पराग आदूला म्हणतो, बरं अधोक्षज महाराज ते मला भेटायला माझ्या घरी का बरं गेलेत? आदू म्हणतो, नारायणी त्याच्या बाबतीत. पराग म्हणतो, नारायणीबद्दल का, काय झालं? तो माणूस परत म्हणतो, ओ दादा चला ना, इमर्जन्सी आहे. पराग म्हणतो, पराग आदूला म्हणतो, अधोक्षज महाराज मला निघावं लागेल, त्यांच्या मित्राचा ॲक्सिडेंट झालाय, जरा इमर्जन्सी आहे.
मी भेटतो तुम्हाला. नंतर पराग जायला निघतो. तो मागे वळतो आणि पुन्हा अधोक्षजला म्हणतो, ऐका ना, नारायणीताईची तब्येत बरी आहे ना? आदू म्हणतो, नारायणीताई आणि तुमच्याबद्दल आई बाबांना घरी सगळं कळालंय. हे ऐकून परागला धक्काच बसतो. तो माणूस परत म्हणतो, ओ भाऊ चला ना. अहो माझ्या मित्राचं बरं वाईट झाल्यावर येणार आहे का? अहो काय माणुसकी आहे की नाही तुम्हाला? चला लवकर. पराग म्हणतो, सॉरी. तो आदूला म्हणतो, येतो मी, आणि तो तिथून निघून जातो. इकडे पराग थोडा पुढं आलं की मागं बसलेला माणूस परागला घट्ट धरतो आणि मग तिथे लपलेल्या त्याचे साथी लगेच बाहेर येतात. त्याला सायकलवरून उचलतात आणि आत झाडीत घेऊन जातात. आदूला काहीतरी सायकल पडल्याचा आवाज येतो. तो मागे वळून बघतो तर त्याला दिसतं की सायकल पडलेली आहे. आदू त्याच्या इकडे तिकडे बघतो पण त्याला कुठेच दिसत नाही. इकडे इंदू आणि गोपाळ शाळेत आलेले असतात. गोपाळ म्हणतो, तुम्ही धरा अंगठे, मी जातो मागच्या खिडकीतून. असं म्हणत तो तिथून निघून जातो. इंदू आपली आत जाते तर तिला तिथे एक मुलगा दिसतो आणि म्हणतो, ये लेट कमर, अगं तिकडे कुठं चाललीस? इकडे अंगठे धर. मग इंदू बॅग ठेवते आणि त्याला विचारते, काय रे, आदूला बघितलंस का? तो म्हणतो, नाही अगं, तो तुमचीच बघत इकडे खेळत होता आणि म्हणून मला लेट झाला ना, मीही त्याच्यासोबत खेळत होतो. महाले मास्तरांनी मला अंगठे धरायला लावलेत. इंदू म्हणते आणि इंदू इकडे अंगठे धरून उभी असते. तो म्हणतो, तू एकटी कशी काय आलीस? आदू कुठे आहे? इंदू विचार पडते आणि ते म्हणते, मी कुठे गेला असेल आदू तो मुलगा म्हणतो की शाळेत तर तो आला नाही. इंदू म्हणतो, अरे आज तो एकटाच आला होता इकडे. तो मुलगा म्हणतो, अगं तो गजमल वाण्याच्या दुकानात रमला असेल चॉकलेट घ्यायला. इंदू म्हणतो, नाही रे, आम्ही इकडे एकत्र आलो होतो. तो मुलगा म्हणतो, मग कुठे गेला म्हणायचा अधोक्षज महाराज? इंदू म्हणते, अरे तेच तर कळत नाहीये ना, कुठे गेला असेल आदू? तेवढ्यातच तो मुलगा म्हणतोय, सर आले. मग दोघेही पटकन अंगठे धरतात. सर म्हणतात, हे पोरांनो, परत शाळेत उशिरा यायचं नाही हं, चला आपापल्या वर्गात. मुलं म्हणतात, सॉरी सर, आणि मग दप्तर घ्या आणि आपापल्या वर्गात चला पटकन. इंदू तिथेच उभी असते. सर तिला म्हणतात, इंदे, तुला काय वेगळं सांगायला हवं का? चल. इंदू म्हणते, हो नाही ते आदू. सर म्हणतात, आदू येईल. असं म्हणत ते तिकडून निघून जातात. इकडे परागला ती माणसं झाडीत घेऊन आलेली असतात. पराग म्हणत असतो, सोडा, मी काय केलंय, आणि त्याला खूपच मारत असतात. इकडे आदू पळतच सायकलजवळ येतो. इकडे तिकडे बघतो तर त्याला दिसतं की परागला काही माणसं मारतायत. आदू म्हणतो, पराग दादा, असं म्हणत असतो. गेट उघडून आतमध्ये पळत येतो. तिथली माणसं त्याला काठीनं मारत असतात. पराग म्हणतो, काय केलंय मी, अहो सांगा ना. तर तो माणूस म्हणतो, त्या पोरीला नादाला लावलंय. पराग म्हणतो, कोणत्या मुलीबद्दल बोलताय तुम्ही? इकडे आदू पळतच येतो आणि पराग दादाला म्हणतो की अहो थांबा, त्याला मारू नका, ते लोक त्याला मारतच असतात. आदू म्हणतो, सोडा पराग दादाला, सोडा, पण ते काही ऐकत नाहीत. पराग आदूला म्हणतो, अधोक्षज महाराज, तुम्ही इथं काय करताय, तुम्ही जावा. आदू त्याच्याजवळ येतो तर ती माणसं त्याला म्हणतात, घरी जा. आदू म्हणतो, नाही, मी नाही घरी जाणार. असं तो म्हणत पळत असतो त्याच्याकडे. पण तिथला एक माणूस त्याचा हात धरतो आणि त्याला झाडावरती ढकलून देतो. पराग म्हणतो, सोडा त्याला. तो माणूस त्याला झाडावरती ढकलून दिल्यावरती आदूच्या डोक्यातून खूपच रक्त येत असतं आणि आदू तिथे चक्कर येऊन पडतो. पराग म्हणतात, अधोक्षज महाराज म्हणून ते ओरडत असतात. पण तिथले लोक त्याला खूपच मारत असतात. इकडे आदू चक्कर येऊन पडतो. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आपल्याला